चला, गुड आफ्टरनून सर्वांना. आज आपण टाइम अँड वर्क काळकाम विवेकमधला एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट, इम्पॉर्टंट थीम आजची जी आहेत, मागचे 2 लेक्चर बघितले असेल तुम्ही, तर त्यामध्ये भरपूर सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असेल. आजच्या सेशनमध्ये त्याच्या पुढच्याच थोड्याशा गोष्टी आणखीन बघूयात. चालेल? याची PDF ऑलरेडी मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली, एमर्स बाय मंगेशदा ह्या टेलिग्रामवरती. ठीक आहे. मग आता क्वेश्चनला स्टार्ट करूया. काय क्वेश्चन आहे, आजच्या कन्सेप्ट काय काय आहेत, एकदम मस्त पद्धतीने सगळ्या कन्सेप्ट अभ्यासूयात. चला, मागच्या सेशनमध्ये आपण जवळपास 29 पर्यंत आलो होतो, 28 पर्यंत. 29 पासूनचे आज क्वेश्चन बघू. ठीक आहे. पहिला क्वेश्चन, 29 नंबरचा क्वेश्चन बघा काय सांगतोय. एकदम आरामशीर क्वेश्चनला बघा. ABC अनुक्रमे 6 दिवस, B 12 दिवस आणि C जो काही आहे तो 15 दिवसात एखादे काम करू शकतो. ठीक आहे. आता जेव्हा काम, इकडे इंग्लिशवाला क्वेश्चन बघा, जेव्हा 1/8 काम पूर्ण झाले, ठीक आहे ना, तेव्हा C काम सोडून जातो. मराठीमध्ये तो क्वेश्चन अर्धवट आहे, त्याच्यामुळे इंग्लिशवाला वाचू. 1/8 काम पूर्ण झाल्यानंतर C नोकरी सोडून जातो, C काम सोडून जातो. तर बाकीचं रिमेनिंग वर्क A आणि B दोघे मिळून किती वेळ लागेल पूर्ण करायला असं विचारलंय. चला, पहिले तर काम काढणार, काम म्हणजे यांचा LCM आपण आतापर्यंत करत आलोय. लसावी म्हणजे तिन्ही संख्यांमधून मोठी संख्या किंवा मोठ्या संख्येच्या पटीतली संख्या. 15 तर येणार नाही, 15 दुने 30 ला 12 बघत नाही, येत नाही. 15 त्रिक 45, 15 चौक 60, 60 ला जातो. म्हणजे याची इफिशियन्सी 6 60, A ची इफिशियन्सी 10, 12 पंचे 60, याची इफिशियन्सी कार्यक्षमता 5 आणि C ची 4. इथपर्यंत कोणाला काही अडचण नाही. 1/8 काम पूर्ण झाल्यानंतर C सोडून जातो. मग उरलेलं काम कोण पूर्ण करणार आहे? A आणि B. मला सांगा ना, एक पूर्ण कामापैकी 1/8 भाग पूर्ण झाला, मग उरला किती भाग रे? 8 पैकी 1 भाग पूर्ण झाला, म्हणजे 8 पैकी 7 भाग उरला. हा भाग कोणता आहे? उरलेलं काम. नीट लक्ष द्या, उरलेलं काम. हेच जे उरलेलं काम असणार आहे, किती पैकी रे? 60च्या 7/8 भाग कोण पूर्ण करणार आहे? A आणि B. यांची कार्यक्षमता किती आहे? यांची कार्यक्षमता A आणि B 10 आणि 5 किती रे? 15. 15 1 15, 15 चौक 60, 4 1 4, 4 दुने 8, म्हणजे 7/2. 7/2 म्हणजे किती रे? 3.5. 3.5 येणार. खतम. 7/2 याला सोडवायचं, सोडून घ्या. बे 1 बे 2 नी भाग दिला, बे त्रिक 6, 1 उरला, 3 1/2. ठीक आहे. मॅक्झिमम टाइम यांचे ऑप्शन तुम्हाला असेच भेटणार, पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये. कळलं हा क्वेश्चन? व्यवस्थितरित्या कळला का बोला. 1/8 काम झालं होतं, तर उरलेलं काम किती असणार? 7/8. ते काम पूर्ण करायचं कितीच्या? 60 पेन होते समजा, 60च्या 7/8 काम कोणाला करायचं होतं? A आणि B. मग त्यांची इफिशियन्सी, त्यांची कार्यक्षमता दोघांची मिळून किती आहे? 15. खतम. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. 30 नंबरचा क्वेश्चन काय? एक काम आहे, A जो काही आहे तो 10 दिवसात पूर्ण करतो. ठीक आहे. B जे काही आहे तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो. बरोबर. जर दोघांनी काम सुरुवात केलं आणि काम पूर्ण होणारच होतं, दोघांनी मिळून कामाला सुरुवात केली, काम पूर्ण होणार, तर काम पूर्ण होण्याच्या 5 दिवस आधी A सोडून गेला. ठीक आहे ना. आता काम कंप्लीटच होणार आहे 5 दिवसांनी की A सोडून गेला, तर पूर्ण काम होण्यासाठी किती दिवस लागतील? ठीक आहे. कन्सेप्ट नीट लक्ष द्या. जर कोणी सुरुवातीला इनिशियल टाइमला काम सोडून जात असेल तर जाऊ द्या त्याला. ठीक आहे ना. आपण त्याला असं म्हणलं होतं की जर नवीन नवीन रिलेशनशिपमध्ये असले आणि तेव्हा जर पटकन कोणतरी सोडून गेलं, त्याच्या गिफ्ट सहित वापस पाठवा. ठीक आहे ना. कारण की त्या माणसाला तुम्ही कळलेलं नाही. आणि जर एखादा पर्सन आता 30-40 वर्ष सोबत आहे ना, आता अंतर सोडून जायचं, रिक्वेस्ट करा, त्याला थांबून घेऊ. आता हा 5 दिवस आधी सोडून जातोय, मग त्याला रिक्वेस्ट केली, कोण सोडून चालला होता रे? 5 दिवस आधी A सोडून चालला होता. A ला म्हणलं पहिले तर काम काढून घेतलं, यांचा LCM 30, याची इफिशियन्सी काढली 3, याची काढली 2. आता 5 दिवस आधी जाणार होता हा,
याला म्हणलं भाई 5 दिवस थांबून घे. मग 5 दिवस हा जर ए थांबला तर काहीतरी काम करणार. 3×5 किती रे? 3×5 15. म्हणजे यांनी आणखीन जर तो 5 दिवस थांबला असता तर 15 पेन बनवले असते. मग हे 30 पेन आणि हे 15 त्रिक किती रे? 15 आणि 30 किती? 45 काम. आता तो सोडून नाही गेला, थांबलाय, म्हणून हे याच्यामध्ये ऍड केले. ठीक आहे ना. जर लवकर सोडून गेला तर सोडून जाऊ द्या, थांबतोय तर थांबवा, उशिरा सोडून जात असेल तर. ठीक आहे. 45 आणि दोघं मिळून करणार आहे 5 9 15. म्हणजे किती दिवसात काम पूर्ण होणार? 9 दिवसात पूर्ण होणार. ठीक आहे. आता हे 15 याच्यामध्ये ऍड केले, जो सोडून जाणार होता त्याला थांबून घेतल्यामुळं. ठीक आहे. आता तुम्हाला जर हे विचारलं टोटल टाइम, हा जो येणार एवढं लक्षात ठेवा, हा टोटल टाइम आहे, पूर्ण काम करण्यासाठी लागणारे दिवस. जर तुम्हाला विचारलं असतं की राजांनो जर ए किती दिवसांनी सोडून गेला, आता मला सांगा ना, बी तर पूर्ण दिवस 9 दिवस कामावर होता, ए 5 दिवस आधी सोडून गेला, टोटल 9 दिवस लागणार होते, 9 मधून 5 गेले म्हणजे ए किती दिवसांनी सोडून गेला? 4. जर असं विचारलं असतं ए किती दिवस कामावर होता तर 4 दिवस. ठीक आहे. असं त्याला करता येईल. आणखीन बघू, आणखीन क्वेश्चन बघू. ठीक आहे. पहिल्या लेक्चरमध्ये इन डिटेलमध्ये याच्यात ही कन्सेप्ट, सगळी कन्सेप्ट एक्सप्लेन केली. ठीक आहे. आता फक्त क्वेश्चन प्रॅक्टिस करतो आपण. चला. एक प्रकल्प 10 दिवसात, तोच क्वेश्चन आहे का? 10 आणि 15, हो 5. क्वेश्चन रिपीट आहे. पुढचा क्वेश्चन. रोहित एक काम जे आहे ते 32 आणि राज ते काम जे आहे 48 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी मिळून सोबत सुरुवात केली, रोहित आणि राजनी. ठीक आहे. पण काम पूर्ण होण्याच्या 8 दिवस आधी रोहित सोडून गेला. काम पूर्ण होणारच होतं, 8 दिवस आधी कोण सोडून गेला? 8 दिवस आधी, पण काम पूर्ण होण्याच्या आधी रोहित निघून जातो. रिक्वेस्ट करू रोहितला, इतके दिवस थांबलाय, आणखीन 8 दिवस थांबून घे. 8 दिवसात तो काही तर काम करेल. चला, पहिले तर यांचा एलसीएम किती येणार रे? 48 दुने किती? 96. 96 32 त्रिक 96, 48 दुने 86, हे 48 दुने 96. ठीक आहे. ही झाली त्यांची कार्यक्षमता. आता मला सांगा, आपण रोहितला रिक्वेस्ट करतो, रोहित एका दिवसात 3 पेन बनवतोय, 3 गुणिले 8 म्हणजे त्यांनी आणखीन किती पेन बनवले असते? 8 दिवसात 24 पेन बनवले असते. ठीक आहे. थांबून घेतलं आपण त्याला, म्हणजे 96 आणि 24 किती होणार? टोटल 120 पेन. आता हे 120 पेन दोघं मिळून बनवणार आहेत, 3 आणि 2 किती? 5. म्हणजे जर टोटल टाइम आला 120 बाय 5, 5 1 5, 24 म्हणजे 120 होतं, म्हणजे 24 दिवस टोटल टाइम विचारला तर. पण त्यांनी सोबत किती दिवस काम केलं म्हणे? आता रोहित सोडून जातोय, राज तर बिचारा सगळे दिवस काम केलं, म्हणजे राजनी 24 दिवस काम केलं. आणि हा 8 दिवस आधी सोडून जातोय ना, 8 दिवस आधी 24 मधून 8 गेलं किती? 16 दिवस यांनी काम केलं. आणि हा जेवढे दिवस काम केलं तेवढ्या दोघांनी पण काम केलं 16 डेज. कळलं का? म्हणजे रोहित किती दिवसांनी एकत्र काम केलं त्यांनी? तर 16 दिवस. 16 दिवस एकत्र काम केलं. हा टोटल टाइम आला, काम पूर्ण होण्यासाठी आलेले दिवस 24. आय होप दोन्ही क्वेश्चनमध्ये, मागच्या आणि ह्या क्वेश्चन मिळून, तुमची ही कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर झाली असेल. ठीक आहे. जर तुम्हाला अशाच गोष्टी इन डिटेलमध्ये शिकायच्या असेल तर तुम्ही स्पेशल गणिताची बॅच करू शकता, जी की माझी असेल. बॅच नंबर असणार आहे 172. ठीक आहे. जर तुम्हाला स्पेशल रिझनिंग करायची असेल सुमित सरांची, तिचा बॅच नंबर असणार आहे 173. आणि आमची कंबाईन बॅच करायची असेल, ठीक आहे, तिचा बॅच नंबर असणार आहे 200. ठीक आहे. जर इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट केले तर 499 याची फीस आहे. आणि दोघांची कंबाईन बॅच केली तर ती फीस असणार आहे 699 रुपये, गणित आणि बुद्धिमत्ता. ठीक आहे. आणि ह्या सगळ्या कन्सेप्ट तिथे तुम्हाला एकदम इन डिटेल मध्ये आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन. चला पुढचा क्वेश्चन बघा काय, 33 नंबरचा क्वेश्चन. आता ए आणि बी एक काम अनुक्रम आहे, किती दिवसात आहे? 30. आणि हा किती दिवसात आहे? 40. एने काही दिवस काम केले आणि काही दिवसांनी सोडून गेला. बघा, काही दिवस काम केलं, माहित नाही किती दिवस केलं. ठीक आहे. बी उर्वरित काम 5 दिवसात पूर्ण करतो. म्हणजे शेवटचे 5 दिवस कोण कामावर होता? बी. ठीक आहे. बी शेवटच्या 5 दिवसात काही तर काम केलं असेल बीने, हे शेवटचे 5 दिवस. चला पहिले काम काढून घेणार,
काम कसं काढणार, यांच्या दोघांची इफिशियन्सी लसावी 40 आणि 30, 4 त्रिक 12, 120 आलं. म्हणजे ए ची इफिशियन्सी 120/30 केलं तर 4, नंतर याची केली तर 3. कोण काम करतोय शेवटचे 5 दिवस, बी. मग बी एका दिवसात 3 पेन बनवतोय आणि 5 दिवस काम केलं, 5 त्रिक किती रे 15 पेन बनवले त्यांनी. आता मला सांगा ना, 120 पैकी 15 पेन एकट्या बीने बनवले, म्हणजे बाकीचे पेन तर त्यांनी सोबत बनवले, किती उरणार 105 पेन. 105 पेन कोणी कोणी बनवले रे, तर दोघांनी मिळून 105 पेन किती दिवसात बनवले असेल त्यांनी. त्यांच्या दोघांची इफिशियन्सी किती, 4 आणि 3 7, 4 आणि 3 7 म्हणजे 7 आलं. तर हा ए किती दिवसांनी काम सोडून गेला, बरोबर. आता 7 1 7, 7 1 7, 3 उरले, 7 5 35, म्हणजे त्या दोघांनी 15 दिवसात 105 पेन बनवले असेल आणि मग ए सोडून गेला. मग उरलेले 15 पेन जे काय असणार ते बीने एकट्याने बनवले, म्हणजे याचा आन्सर असणार ए. ए आलं हे. चला पुढचा क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन आजचा या सेशनचा लास्ट क्वेश्चन. ठीक आहे. ए आणि बी एक काम 12, बी 18 दिवसात पूर्ण करू शकतात. त्यांनी 4 दिवस एकत्र काम केले. नीट लक्ष द्या. यांनी 4 दिवस, पहिले काम काय, यांचा एलसीएम किती असणार 36, याची इफिशियन्सी 3, 12 त्रिक 36, 18 दुने 36 आला काम करण्याची शक्यता. ठीक आहे. जर त्यांनी 4 दिवस सोबत काम केलं, आता 4 दिवस ए आणि बी नी सोबत काम केलं, किती दिवस 4 दिवस. ए आणि बी एका दिवसात किती पेन बनवतात, 3 आणि 2 5, 5 गुणिले 4, 5 चोक किती 20 पेन बनले. 36 पैकी 20 पेन बनले दोघांनी. सीला बीच्या जागी नियुक्त केले, सीला काढून, सीला बीच्या जागी, बीला काढलं आणि सीला आणलं. आता जर ए आणि सी ने पुढील काम 4 दिवसात पूर्ण केले, ठीक आहे ना, नीट लक्ष द्या. 20 पेन तर ए आणि बी ने बनवले, 36 पैकी 20 म्हणजे 16 पेन. आता हे 16 पेन कोण कोण बनवणार होतो, ए आणि सी, कारण की बीला बीच्या जागेवर सीला आणलं आणि त्यांनी हे 16 पेन 4 दिवसात बनवले. 4 1 4, 4 चौक 16, म्हणजे मला सांगा ए प्लस सी यांची इफिशियन्सी आली 4. तुम्हाला माहिती ना ए ची कार्यक्षमता किंवा इफिशियन्सी 3 आहे. आता जर ए ची कार्यक्षमता 3 असेल आणि दोघांची मिळून 4 असेल, तर सी ची कार्यक्षमता इथून भेटणार 1, कारण की 3 मध्ये 1 मिळवला तर 4 भेटणार. सी ची इफिशियन्सी भेटली. आता पुढे काय विचारलंय, एकटा सी किती काम सांगितलंय, 1/3, 1/3 काम किती दिवसात पूर्ण करेल. सी कडून 1/3 काम करून घ्यायचंय, 1/3 काम करून घ्यायचंय, म्हणून सी ची इफिशियन्सी गरजेची होती. सी ची इफिशियन्सी 1 असेल, पूर्ण पेन आहे 36, 36च्या 1/3 1/3, ठीक आहे. म्हणजे 3 1 3, 12 त्रिक 36 होतो. 12 पेन बनवायचे आणि एक कोणाकडून बनवायचे, सी कडून. सी एका दिवसात 1 पेन बनवतो, म्हणजे 12 पेन बनवायला किती दिवस लावेल, 12 दिवस लावेल, दररोज 1 1. म्हणजे ते काम सी किती दिवसात पूर्ण करू शकतो, 1/3 काम 12 दिवसात. ठीक आहे. म्हणजे ज्याच्याकडून तुम्हाला काम करून घ्यायचंय त्याची इफिशियन्सी माहीत असणं खूप गरजेचं आहे. आय होप तुम्हाला ह्या सगळे क्वेश्चन व्यवस्थितरित्या कळले असतील. तर अशाच सगळ्या क्वेश्चनसाठी ही जी PDF आहे ही टाकली ऑलरेडी, PDF सगळी सोडवून घ्या, चालेल. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या. जय हिंद टू ऑल.